झी 24 तास एक पाऊल पुढे। अजित, पुढची बातमी सरबजीतच्या संदर्भातली आहे। पाकिस्तानच्या जेलमध्ये असलेला भारताचा आरोपी सरबजीतवर पाकिस्तानमध्ये हल्ला झालाय। सरबजीत कोर्ट लखपतमध्ये जेलमध्ये आहे। जेलमधल्या इतर कैद्यांनी सरबजीतच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केलेत। या हल्ल्यात सरबजीत जखमी झालाय। त्याला जना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने हे वृत्त दिले। सरबजीतला एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये नेताना हा हल्ला झालाय। सध्या कोर्ट लखपतमध्ये जेलमध्ये 17,000 कैदी आहेत, पण या जेलची क्षमता फक्त 4,000 कैद्यांचीच आहे। याआधीही जेलमधल्या कैद्यांवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या आहेत। निश्चित आणि या सगळ्या संपूर्ण घटनेनंतर निश्चितच सरबजीतच्या कुटुंबियांची चिंता वाढणार आहे। ऋषी, या हल्ल्यामध्ये सरबजीत सिंग गंभीर जखमी झाला आहे। सरबजीतच्या प्रश्नावरून एकूणच भारत आणि पाकिस्तानमधल्या अनेक मानवाधिकार संघटना देखील प्रयत्न करत आहेत त्याची सुटका व्हावी यासाठी, पण तिथल्या कैद्यांनी सरबजीतवरती हल्ला केला। हल्ल्याचं कारण कळू शकलेलं नाहीये, मात्र तो गंभीर जखमी झालाय। त्याच्यावरती शस्त्रक्रिया सुरू आहे। जिन्ना हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती शस्त्रक्रिया सुरू असल्याचं नक्कीच। या संदर्भात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की भारताचा एक जो कैदी आहे, जो दोन देशांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, त्याच्यावर कैदी हल्ला करता म्हणजे सुरक्षा यंत्रणा किती गाफील होती की गाफील ठेवण्यात आली होती, अशाही प्रकारचा संशय आता भारतातल्या काही संघटनांनी उपस्थित केला। निश्चित ऋषी, अत्यंत महत्वाची आंतरराष्ट्रीय बातमी आपण बघतोय। सरबजीत सिंग वरती जेलमध्ये हल्ला झालाय। सरबजीत सिंग गंभीर जखमी झालाय। त्याच्यावरती जिना हॉस्पिटलमध्ये तातडीची शस्त्रक्रिया सध्या सुरू आहे। नेमकी याबाबतची जी काय कारण आहे ती तपासून पाहणं अतिशय महत्वाचं आहे, कारण 17,000 कैद्यांचं यामध्ये प्रमाण आहे। ज्या जेलमध्ये 4,000 कैद्यांची क्षमता असलेल्यांच्या या जेलमध्ये नेमका हा हल्ला झालाय। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी नवी दिल्लीहून आपल्याबरोबर आहेत। रश्मी, सरबजीत सिंग वरती हल्ला झाल्याचं कळतंय, काय अधिक ताजी माहिती पोहोचते आपल्यापर्यंत? सरबजीतच्या बहिणीचं असं म्हणणं होतं की ती थोडी चिंतित होती सरबजीतच्या बाबत। सरबजीतला स्वतः देखील भीती वाटत होती की त्याच्यावर हल्ला होऊ शकतो आणि तीच भीती आता सत्यात उतरली आहे। लाहोर तुरुंगामध्ये सरबजीतवर हल्ला झालेला आहे। नेमकी हा हल्ला कोणी केला, कोण कैदी होते याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाहीये, परंतु सरबजीतला जे आहे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। भारतीय उच्चायोगाने देखील ह्याची दखल घेतलेली आहे आणि पाकिस्तानला ह्याकडे आपला विरोध ते निर्देश करणार आहेत। परंतु नक्कीच धक्कादायक बाब आहे। आपल्याला माहिती आहे अफजल गुरुच्या फाशीच्या शिक्षेनंतर कुठेतरी अशा घटना होतील याची शक्यता वर्तवण्यात येत होती। सरबजीतच्या बहिणीचं देखील म्हणणं होतं की सरबजीतला म्हणूनच भीती वाटत होती आणि हे होताना दिसतंय की सरबजीतवर हा हल्ला झालेला आहे। गंभीर जखमी आहेत आणि ते रुग्णालयात आता दाखल आहे। धन्यवाद रश्मी या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। निश्चित ऋषी, कुटुंबियांची चिंता सरबजीतच्या मात्र नक्कीच वाढलेली असणार आहे, शंका नाही। पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। झी 24 तास एक पाऊल पुढे।